पवार यांचं असं म्हणणं आहे की लगातार 3 षटकार मारा आणि 500 रुपयाचं रोख बक्षीस. पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोलवला जातो. 1 रन चोरटी धाव पळून काढली जाते. एका धावने धावसंख्या बिनबाद 1 फलंदाजीसाठी आलेले आहेत. तर या ठिकाणी मागच्या मॅचचं बक्षीस आलेलं आहे. एसबीबी खुपरी विजयी संघाचा खेळाडू श्याम दुमाडा यांच्याकरिता राष्ट्रीय पुरस्कार विजय सरपंच दिनेश खोदे यांच्याकडे 1000 आणि निखिल यांच्याकरिता 500 रुपये कॅश प्राइज. स्टेजवर या. पुढचा चेंडू. यावेळेला चेंडूला बॅकफुटला जाऊन मारण्याच्या प्रयत्नामध्ये एसटी रक्षकाला गुंगारा दिला जातो. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय. 22च्या रूपाने धाव मिळते. हो, एका धावने धावसंख्या जाऊन पोचली ती बिनबाद 2 वर. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सिद्धेश्वर कोंडले हा वाडा कुडूस पूर्व मधला एक दमदार असा संघ आहे. खुपरी संघाचे श्याम दुमाडा निखिल या दोन्ही खेळाडूंनी स्टेजवर यायचे. आपलं कॅश प्राइज घेऊन जा. कोंडले नाही, WRSK सुपोंडे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेले. काय जबरदस्त गोलंदाजी अक्षय पाटील यांच्याकडनं पाहायला मिळते. रिव्हर्स स्वीप मारण्याचा यशस्वीरित्याने प्रयत्न केला जातोय. झेल उडतो की काय बघूया. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा अत्यंत विद्युत वेगाने वाऱ्या भिल्यागत जातात. धावसंख्या जाऊन बोलली ती बिनबाद 4 वर. आता पण त्या षटकातले मला वाटते 3 चेंडू टाकून झाले. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नियंत्रित मारा पाहायला मिळतो. चिवट तिकट खोलवट टप्प्याची गोलंदाजी. अक्षय पाटील हा कोंडला संघातला गेल्या अनेक वर्षाचा एक महत्त्वाचा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आहे. अनिकेत पाटील आणि निलेश धापसी. वा, सुरेख चेंडू, खोदून काढलेला चेंडू. 1 रन पळून काढली जाते. एका धावने धावसंख्या जाऊन पोचली ती मला वाटते बिनबाद 5 वर. नियंत्रित मारा पाहायला मिळतो. पॉवर प्ले मध्ये सुद्धा अशा प्रकारची गोलंदाजी. एका बाजूला कुडूस पूर्व मधला एक जबरदस्त संघ सिद्धेश्वर कोंडले, तर दुसऱ्या बाजूला वाडा उत्तरेकडील कंचाड पट्ट्यामधला एक नामांकित संघ. यावेळेला बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न केला जातो. अपील केलं जातंय आणि फलंदाज बाद असल्याचा निर्वाळा पंचांनी दिलेला आहे. पहिला हादरा पहिला झटका बसतोय. फलंदाज बाद होतोय तो निलेश धापसी. गोल्डन डकचा 0 वर तंबूमध्ये धाडला जातोय. धावसंख्या 1 आणि बाद मुख्यमंत्र्यावर 5. या ठिकाणी बक्षीस आपण देत आहोत. किशोर पवार सरपंच खुपरी आणि सरपंच सारशी दिनेश खोदे यांच्याकडनं कॅश प्राइज आलेला आहे. 1000 रुपये श्याम दुमाडा यांच्या षटकारांकरिता. आणि मॅच विनिंग मोमेंटेबल या ठिकाणी मात्र मॅच फिरवली निखिल करिता 500 रुपये कॅश प्राइज. 1000 श्याम दुमाडा यांना. सुरजी पष्टे यांनी यांच्या शुभस्ते या ठिकाणी हे कॅश प्राइज वितरित करावं. श्याम दुमाडा अँड निखिल. वेल डन श्याम. 1000 रुपये सरपंच साहेबांकडून आलेले आहेत. खोपरी सारचे सरपंच. वा, मैदानामध्ये आलाय लिटिल पॉकेट ऑफ डायनामाइट सचिन गवारी. जबरदस्त फलंदाजी. टेनिस क्रिकेट मधला वाडा तालुक्यामधला एक नवा हिरो. काय जबरदस्त फलंदाजी या पोरानं केली होती नाण्याला. जबरदस्त फलंदाजी. एक शैलीदार फलंदाज. लिटिल मास्टर, वंडर बॉय. यावेळेला मात्र चेंडूला टोलवलं जातं. 1 रन पळून काढले ते. एका धावने धावसंख्या जाऊन पोचली ती 6 वर. 1 बाद 6. रुपेश पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तरुण तडफदार डायनामिक असे कार्यकर्ते यांचं म्हणणं की लगातार 3 षटकार मारा. आणि रुपेश पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तरुण तडफदार कार्यकर्ते यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख बक्षीस. नयन पाटील कोंडले यांच्याकडनं प्रति विकेट करिता 200 रुपये कॅश प्राइज लागलेले आहेत. कोंडले. तर या ठिकाणी आमंत्रित करूया विशाल चौधरी खुपरी. आपणाला विनंती आहे, संदीप पाटील या स्पर्धेचे अध्यक्ष यांची विनंती, आपण सन्मानाने व्यासपीठावर यावं. वेलकम एसपी ट्रॉफी. विशाल चौधरी साहेब खुपरी. पहिले जमा करा. आयोजकांनी सांगले पहिले जमा करा. नाही जमा करा. हा द्या. रुपेश गवारी यांचं बक्षिसाची रक्कम वाढलेली. रुपेश पवार 1000 रुपये. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तरुण तडफदार कार्यकर्ते. 3 षटकार मारा आणि रुपेश गवारी यांचे 500 म्हणजे 1000 रुपये रोख मिळवा. रुपेश पवार. दिस इज द पॉवर ऑफ रुपेश पवार. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तरुण तडफदार यंग अँड डायनामिक कार्यकर्ते. 1000 रुपये कमवा. 3 षटकार मारा.
पुनश्च एकदा राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र चेंडूला उडवलंय षटकार की झेल बाद. झेल घेतलाय आणि लिटिल पॉकेट ऑफ डायनामाइट सचिन गवारी मात्र आपल्या नावलौकिका साजेसा खेळ करण्यामध्ये अपयशी ठरतायत. फक्त एक धाव करून बाद होत आहेत आणि माझ्यासकट अनेक दर्दी प्रेक्षकांना मात्र पूर्ण नाराज करतायत. एक बाद धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 2 बाद फक्त 6. म्हणजे प्रथम फलंदाजी करून धावसंख्या उभारण्याचा जो मनोदय कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये केला होता तो मात्र अपयशी ठरतोय. नवीन फलंदाज कोण येतोय? रुपेश जाधव आमच्या समोर WRSK संपूर्ण संघाचे कट्टर समर्थक. काय नाव? निखिल गोरे. निखिल गोरे. गोरे मोरे झालेले 2 गडी बाद झालेले. सचिन गवारी बाद झाल्यावर त्याला जबरदस्त टेन्शन आलेलं आहे. स्वेटर घातले तरी पण घाम फुटलाय. कोणाकडनं? एमपी ग्रुप कडनं सुपोंडा संघाला प्रति षटकाराला 200 रुपये, चौकाराला 100 असे आमच्याकडे 1000 रुपये जमा झालेले आहेत. एमपी ग्रुप एक धाव काढलेले. एमपी ग्रुप कडनं ना. तर मान्यवरांनी या ठिकाणी आमंत्रित करूया SP ट्रॉफी उपसरपंच चषक स्पर्धा बिलोशी. बजरंग दलचे पालघर जिल्हा समन्वयक शुभमजी पस्टे यांनी व्यासपीठावर यावं. डॉक्टर पुढचा चेंडू. यावेळेला मात्र पुन्हा एकदा झेल उडतोय की काय? डॉक्टर राहुल भोईर खानिवली. षटकार की झेल? षटकार. आपण या ठिकाणी व्यासपीठावर या. किती रुपये? 200 रुपये एमपी ग्रुप यांच्याकडनं आलेले सुपोर्टा संघासाठी. धन्यवाद. डॉक्टर राहुल भोईर आपण व्यासपीठावर यायचंय. त्याद्वारे शाकिब फक्की खानिवली, काशिफ फक्की खानिवली आपण या. पाटील याला 200 रुपये एमपी ग्रुप सुपोंडा यांच्याकडनं लागू झालेले आहेत. 1000 रुपये जमा आहेत. 800 रुपये शिल्लक राहितात आमच्याकडे. जबरदस्त फलंदाजी अनिकेत पाटील. खरं चौकाराला 100 आणि षटकाराला 200. षटकार मारले 200 रुपये आलेले आहेत. 800 रुपये बाकी आहेत. हो लगातार 3 षटकार मारा. आणि रुपेश पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तरुण तडफदार कार्यकर्ते कट्टर निष्ठावान आहेत. त्यांच्याकडनं 1000 रुपये जमा आहेत. एमपी ग्रुपचे 1000 रुपये जमा आहेत. त्याचे 200 रुपये अनिकेत पाटील यांना लागू झालेले आहेत. षटकाराला 200, चौकाराला 100. पुन्हा एकदा गोलंदाज आहे. वा पुन्हा एकदा चेंडूला टोलवलं जाताना चेंडू सीमारेषेकडे जातो की काय? एकच धाव मिळते. एका धावने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14. दरम्यान 2 गडी बाद झालेले फलंदाज निलेश दापसे आणि सचिन गवारी. परंतु अनिकेत पाटील मात्र आपल्या परीने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतोय. रुपेश जाधव अनिकेत पाटील यांना जबाबदारीने खेळ करावा लागेल. एमपी ग्रुपकडनं षटकाराला 200 आणि चौकाराला 100. पुन्हा एकदा जोरकस मारला जातोय. 1 रन पडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते आणि फलंदाज बाद होतोय. कोण फलंदाज बाद झाला? अनिकेत पाटील का? रुपेश जाधव बाद होतोय. तर रुपेश पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते यांच्याकडनं 3 षटकार जर मारले तर 1000 रुपयाचं रोख बक्षीस आमच्या समालोचन कक्षाकडे जमा आहेत. तर एमपी ग्रुपकडनं षटकारासाठी 200 आणि चौकारासाठी 100. षटकार मारलेला अनिकेत पाटील यांनी. हो अजून 800 रुपये आमच्याकडे जमा आहेत. नवीन फलंदाज कोण आलाय? सूरज भुयाल. आपण या ठिकाणी आमंत्रित करतोय. पुन्हा एकदा विनंतीला मान देऊन व्यासपीठावर यायचंय. बजरंग दल पालघर जिल्हा समन्वयक शुभम पस्टे निचोळे आपण व्यासपीठावर यावं. SP ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक स्वागत. प्लीज वेलकम. रुपेश पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तरुण तडफदार यंग डायनामिक पर्सनॅलिटी असलेले कार्यकर्ते 1000 रुपये आमच्याकडे जमा केलेले. धन्यवाद. आणि एमपी ग्रुप सुपोंडा यांच्याकडनं पण 1000 आले. त्याचे म्हणणं आहे की चौकार मारा 100, षटकार मारा 200 रुपये.
वा, उसळता चेंडू फलंदाजाच्या शरीराचा वेध घेतो. 1 रन पडून काढली जाते. एका धाव्याने धावसंख्या लेग बायच्या रूपाने जाऊन पोहोचते ती बरोबर 3 बाद 15. धावसंख्येला पूर्णपणे लगाम लावला जातो सिद्धेश्वर कोंडले संघाकडनं. सुपोर्णा संघाच्या फलंदाजाची डाळ शिजत नाहीये. सचिन गवारी बाद झालाय, अनिकेत पाटील बाद झालाय. आता सूरज आणि त्याच्यानंतर फलंदाज आहे तो अनिकेत पाटील हाय, अजून निलेश दापसी, सचिन गवारे आणि रुपेश जाधव हे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. अनिकेत पाटीलला मैदानामध्ये जर राहिलं तर मला वाटते साधारणतः 40 ते 45च्या आसपास धावसंख्या उभारली जाईल. अनिकेत पाटीलला जबाबदारीने खेळ करावा लागेल. कुठल्या प्रकारचा उतावीळपणाचा बेजबाबदारपणाचा फटका मारला तर आपल्या संघाचं मनोधैर्य खच्ची होईल. नंदन पाटील एक अष्टपैलू असा खेळाडू, लिटिल पॉकेट ऑफ डायनामाइट, छोटा पॉकेट बडा धमाका. रुपेश पवार यांच्याकडनं 1000 रुपये लागू आहे 3 षटकारासाठी. यावेळेला मात्र जोरकस फटका मारला जातोय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातो. 1 रन पडून काढले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 बाद 16. तर रुपेश पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बघा थोडासा गाफीलपणा आल्याने आणखीन 1 धाव पडून काढली जाते. 2 धावा पडून काढल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 का 17. रुपेश पवार यांनी सांगितले की 3 षटकार मारा लगातार. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रुपेश पवार यांचं म्हणणे 1000 रुपयाचं रोख बक्षीस आमच्याकडे जमा झालेले आहे. MP ग्रुपचं असं म्हणणं आहे की षटकार मारा 200 रुपये, चौकार मारा 100 रुपये. अनिकेत पाटील यांना 200 रुपये त्यातले लागू झालेत, म्हणजे 800 रुपये आमच्याकडे जमा आहेत. पुढचा चेंडू यावेळेला मात्र पंचांकडनं कुठला इशारा येत नाहीये. निर्धाव चेंडू पडतो. इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते नंदन पाटील यांच्याकडनं. सूरज जबरदस्त धारदार गोलंदाजी, नियंत्रित मारा, चिवट तिकट खोल टप्प्याची गोलंदाजी, फलंदाजांना जखडून ठेवणारी फलंदाजी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलंय आणि चेंडू जातो की काय सीमा रेषेपलीकडे. 1 रन पडून काढली जाते. दोन धावा पळून काढल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते 3 बाद 19. फार मोठी धावसंख्या नक्कीच नाहीये. सुपोर्णा संघाला पहिली प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय कदाचित चुकीचा ठरलाय की काय अशी शंका वाटू लागलेली आहे. कारण 4 षटकांचा सामना आहे. आतापर्यंत चेंडू टाकून झालेले आहेत 15 आणि धावा झालेल्या आहेत फक्त 19 आणि गडी बाद झाले 3. त्याच्यामध्ये प्रमुख फलंदाज निलेश दापसी, सचिन गवारी, रुपेश जाधव तंबूच्या आश्रयाला. पुन्हा एकदा नंदन. यावेळेला वेगवान मारा, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. रुपेश पवार यांचं असं म्हणणं आहे की लगातार 3 षटकार मारा आणि 1000 रुपये मिळवा. रुपेश पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तरुण तडफदार यंग डायनामिक कार्यकर्ते. MP ग्रुपचं म्हणणे चौकार मारा 100, षटकार मारा 200 रुपये. यावेळेला पुन्हा एकदा आयाराम गयाराम का सिलसिला जारी बरकरार. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पडतोय. अगदी फलंदाजाला जखडून ठेवलंय आणि सुपोर्णा संघ अडचणीत आलेला आहे. धाव संख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलेली ती मला वाटते 3 बाद 19. संत गतीने कंटाळवाना खेळ फलंदाजी चालू आहे. कुर्मगती बरेचसे प्रेक्षक झोपलेले आहेत. पुन्हा एकदा नंदन भेदक मारा करतोय. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र चेंडूला खोदून काढले. 1 रन पडून काढले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट देऊ शकतोय. गचाळ ढिसाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. परंतु एकच धाव समाधान मानावं लागते. एका धावने धावसंख्या जाऊन पोहोचली 3 बाद 20 आणि तिसरं षटक संपलेलं आहे. नाही ना, रन नाही घेतली. हो, रुपेश पवार यांचं असं म्हणणं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बिलोशी मधले डॅशिंग कार्यकर्ते यंग अँड डायनामिक 3 षटकार मारा आणि 1000 रुपये मिळवा. आमच्याकडे जमा केलेले आहेत. आदेश राऊत यांच्या खिशामध्ये सुरक्षित आहेत आणि MP ग्रुपचे 1000 रुपये जमा आहेत. त्याच्यातले 200 रुपये अनिकेत पाटील याच्या नावावर लागू आहेत. 800 रुपये नंतर आम्ही परत देऊन टाकू. RK सलूनचे दर्दी
आणि अनेकांची वेशभूषा चेहरेपट्टी बदलून टाकणारे आर के ग्रुपचे आलेले त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. ज्या कुठल्या खेळाडूंना जर नवीन कट हेअरस्टाईल करायची असेल तर आर के यांच्या दुकानात सलूनमध्ये जा आणि आपला चेहरा मुठला आपला रंग रूप बदलून टाका. एकदा आम्ही त्यांच्या सेवेचा लाभ घेतलेला आहे आणि आमचा लूक अगदी त्यांनी उमर 55 की लेकिन दिल बचपन का अशा प्रकारची हेअरस्टाईल करून दिली होती. आणि मी 100 लोकांना आता पण सांगले का आपकी पर्सनॅलिटी बदलना चाहते हो तो आर के सलून खानिवली में चले जाओ. तिसरं षटक हाणामारीचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतोय बघूया. सक्षम जाधव का. यापुढील सामना एजे हमरापूर आणि जांभळापाडा दोन्ही टीम रिपोर्टिंग करायची आहे. आणि या मॅचसाठी कुठली हॅट्रिक झाली, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, रवींद्र भोईर बिलोची 500 रुपये लागलेले आहेत. वा जोरदार तडाखा आणला जातो. 1 रन पळून काढले ते दुसरी धाव घेतात की काय बघूया. आणि 2 धावा पळून काढल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 बाद 22. नो बॉल एकंदरीत 3 धावा. 2 पळून काढले ना एकंदरीत 3. नो बॉलची 1 आणि या पळून काढलेल्या 2. 23 धावा झालेल्या. 22 झाल्या का. ओके. फ्री हिटचा चेंडू असेल बघूया. गोलंदाज सक्षम पहिल्या चेंडूवर मात्र मोठी चूक केलेली आहे. बिमर टाकलेला आहे बहुधा. एमपी ग्रुप कडनं षटकारासाठी 500 रुपये आलेले आहेत. आणि एमपी ग्रुप कडच्या अगोदरचे षटकाराचे 200 म्हणजे असे षटकाराला 1200 रुपये येतं. मग फक्त WRSK सुपोंटा संघासाठीच आहेत. वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. आणि यंग अँड डायनामिक तरुण तडफदार कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे इथले भूमिपुत्र आहेत रुपेश पवार यांनी सांगितले 3 षटकार मारा आणि 1000 रुपये माझ्याकडचे घेऊन जा. 500 रुपयाचं बंडलच घेऊन आलेले आहेत. तर मुख्यमंत्र्यांवर स्वागत आणि सन्मानाकडे आपण जात आहोत. काशिफ फक्की खानिवली यांचं स्वागत आणि इट्स अ वाईड डिलिव्हरी. नरेश पाटील बिलोशी यांनी करावं. धावसंख्या 23. फ्री हिट कंटिन्यू. षटकार मारा आणि एमपी ग्रुप कडचे आता नव्याने आलेले 1000 आणि अगोदरचे 1000 त्यातले 200 रुपये गेलेले म्हणजे आता आमच्याकडे राहतील ते 600 रुपये राहतील. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने चेंडूला टोलवलं जातं. 1 रन पळून काढले ते दुसरी धाव घेतात की काय. आणि चौकार थोडासा गफलत होते आहे तिथे. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 27 वर का. सन्मान या ठिकाणी होते काशिफजी फक्की. जरी खानोलीचे उद्योजक असले पण तरीही या गावातील ते भूमिपुत्र आहेत. सुपोटा 75 संघ एकर आपल्याला जमीन विनंती आहे की बिलोशी आपण टॉपर यांची आतमध्ये आहे. येऊ नका. काशिफजी फक्की आपलं हार्दिक अधिक स्वागत आहे. वेलकम. या बिलोशी गावाचे भूमिपुत्र आहेत. आपलं हार्दिक अधिक स्वागत. 75 एकर बिलोशी कोणी टॉप. मारला? अनिकेतला 300 रुपये लागू आहेत. आणि मला वाटतं चेंडू पुन्हा ऐकतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला 1 रन पळून काढले ते दुसरी धाव पळून काढली जाते. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली. आमचे स्कोरर सांगतात जाऊन पोहोचते ती बरोबर 29 वर का. तर षटकाराचे 200 चौकाराचे 100 300 रुपये लागू आहेत. रुपेश पवार यांचे 1000 रुपये 3 षटकाराचे. निर्धाव चेंडू. इट्स अ रिव्ह्यू. सिद्धेश्वर कोंडले संघ ही मॅच जिंकतोय. तर सिद्धेश्वर कोंडलेचे पाठीराखे संजय यशवंत पाटील कोंडले यांच्याकडनं 1000 रुपये सिद्धेश्वर कोंडलेला पारितोषिक असेल त्यांनी ते जाहीर केलंय.
आणि त्याचबरोबर एसपी ट्रॉफी उपसरपंच चषकला संजय यशवंत पाटील इट्स अ कोंड फेअर यांच्या शुभेच्छा. डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावलेला आहे. तीन चेंडू झाले का? धाव संख्या जाऊन बोलली ती 29 वर. 3 चेंडू झाले. पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकार बघा. आता षटकाराचे 1000 रुपये होते बरोबर. एक षटकाराला 500 आणि अगोदरचे 200 आणि चौकाराचे 500 200 700 आणि 800 रुपये झालेले आहेत. 2000 मधले 800 रुपये झाले आणि अनिकेत पाटीलला जात आहेत मला वाटतं ते. अनिकेत पाटील एका बाजूने सुरुवातीला आलाय आणि मात्र पडझड असताना एकट्यानं शिलेदारासारखा उभा आहे. यावेळेला पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने चेंडूला टोलवलं जात आहे आणि फलंदाज मला वाटते बाद होतोय अनिकेत. तत्पूर्वी 800 रुपये त्याला जमा झालेले आहेत. ते नंतर तुम्ही देऊन टाका. स्वागत आणि सन्मानाकडे आपण व्यासपीठावर जात आहोत. या खानिवली विभागातील पंचक्रोशीतील फेमस डॉक्टर आदरणीय राहुल भोईर यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे आयोजक संदेश पाटील यांनी करावं. सध्या घेऊन ठेवा तुमच्याकडे. आले सत्कार होताना पाहू शकता आपण डॉक्टर राहुल भोईर यांचा सन्मान. सांगतो तुला. थँक्यू सर. राहुल भोईर डॉक्टर या पंचक्रोशीतील एक नामवंत डॉक्टर यांचा सन्मान केला जाते. आयोजक संदेश पाटील यांच्या शुभ हस्ते एसपी ट्रॉफी 2025 मध्ये सर आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हो नक्कीच. हो आहे ना. घे ना. आता काय संपत आली मॅच आणि फलंदाज बाद. संपली मॅच. मॅचच संपली ना. हो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रुपेश पवार यांच्याकडनं 3 चौकार मारा आणि 500 रुपये रोख मिळवा. 36 धावा झालेल्या आहेत. त्याचबरोबर सुरेशजी पष्टे यांचं स्वागत आणि सन्मान. या स्पर्धे मुख्य प्रायोजक गोरे निखिल गोरे यांच्याकडे सहप्रायोजक अजय पाटील आलेले यांनी 2000 आम्ही देतोय. या 2000 मधले 800 रुपये हे अनिकेत पाटीलला त्यांनी द्यायचे आहेत. आज मी त्यांच्याकडे निखिल गोरे याच्याकडे सुपूर्द करते. पैसे आले तुझ्याकडे. हो. एसपी ट्रॉफीचे सहप्रायोजक अजय पाटील यांच्या शुभ हस्ते लीजन क्रिकेटर मॉर्निंग क्लब वाडाचे खेळाडू 40+ प्लेयर सुरेशजी पष्टे यांचं स्वागत आणि सन्मान मुख्यमंत्री रुपेश पवार यांचं असं म्हणणं आहे की लगातार 3 चौकार मारा आणि 500 रुपये आमच्याकडे जमा आहे. ठेवून द्या रुपेश पवारचे. उद्धव ठाकरे गटाचे. तो आइए आगे का आंखों देखा सुनाने के लिए नए साथी कमेंटेटर हमारे प्रवीण शिंदे. सुरेशजी पष्टे साहेब आपला एसपी ट्रॉफी उपसरपंच चषक 1 लाखाची स्पर्धा डे नाईट टुर्नामेंट बिलोशी मध्ये हार्दिक स्वागत. वेलकम. तदनंतर पुढील सन्मान मिस्टर समर पष्टे समर जाधव यांचं स्वागत आणि सन्मान केले जाते मुख्य मंचावर. अच्युत पाटील यांना विनंती करतोय की आपण समर जाधव यांचं स्वागत आणि सन्मान करावा. आपण जात आहोत एसपी ट्रॉफी 2025 मयूर जाधव यांचं स्वागत आणि सन्मान रमेश पाटील बिलोश यांनी करावं.
अभय मोकल सर कंपनी हेड यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर जगदीश चोरगी यांनी करावं. अभय मोकल सरांचा सत्कार केला जात आहे. तर जाऊया दुसऱ्या डावाला. इथून मात्र सुरुवात होते. पहिला बॉल अगदी खोलवर टप्पाचा बॉल ऑन द राईज खेळले गेले. ऑनसाइडला बॉलला वळवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पहिल्या चेंडूवरती 1 धाव इथे अंकित होत्या. उपस्थित क्रीडा मंचावरती सर्व मान्यवरांचं आपण करूयात हार्दिक स्वागत. स्पर्धेचा पहिला दिवस सामना क्रमांक 5 इथून पाहतोय. टीम जांभळा पाडा आणि हमरापूर आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. ओके, हमरापूर टीम कॅप्टन आलेले. जांभळा पाडा टीम कॅप्टन बी फार फायनल कॉल. तर निश्चित आपण या ठिकाणी पूर्वार्ध पाहिला. उत्तरदामध्ये सिद्धेश्वर कोंडले संघ 37 धावांचा आव्हान डोळ्यासमोर घेऊन बॅटिंग करण्याकरिता सलामीची जोडी अक्षय आणि नंदन ही जोडी पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरून निलेश धापसी पहिल्या बॉलवरती सिंगल खर्च करतोय. पुढचा बॉल घेऊन निलेश सज्ज होतोय. आपल्याला रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न लेग बी4 पायचीत स्वरूपामध्ये. इथून मात्र फलंदाज नंदन बादुई. थँक्यू. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. या ठिकाणी टॉस साठी मान्यवर आमंत्रित करूया. शाकिब फक्की, राहुल डॉक्टर सर प्लीज वेलकम. व्यासपीठ संपूर्णपणे या प्लीज वेलकम. या जाधव सर प्लीज वेलकम. तर टॉस बॉक्स मध्ये मी समालोचक सूरज पाटील आपलं हार्दिक स्वागत करत आहे. SP ट्रॉफी महाराष्ट्रात एक देखणी स्पर्धा पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील पाहत आहेत. आणि मान्यवर या ठिकाणी शाकिब फक्की प्लीज वेलकम. काशिफ फक्की प्लीज वेलकम. डॉक्टर राहुल सर प्लीज वेलकम. जाधव सर प्लीज वेलकम. जाधव भाऊ सर प्लीज वेलकम या. आणि या ठिकाणी आपण पाहता एका बाजूला कप्तान आहेत HJ हमरापूर टीम अँड जय बजरंग जांभळा संघ डॉक्टर राहुल सर यांच्या शुभात या ठिकाणी नाणेफेक केली जात आहे. प्लीज वेलकम डॉक्टर राहुल सर. या पंचक्रोशीतील एक फेमस डॉक्टर. BS इज अ टेल अँड उपसरपंच हेड. द टॉस विन AJ हमरापूर. जास्त वेळ घेत नाही, मॅच चालू आहे. आपण टॉस जिंकलाय, काय स्वीकारणार? क्षेत्ररक्षण स्वीकारणार. आपण या ठिकाणी 1 लाखाची स्पर्धा दरवर्षी करता. हमरापूरच्या या ठिकाणी ती डे स्पर्धा असते. या ठिकाणी SP ट्रॉफी बिलोशी नाईट स्पर्धा पाहताना कसं वाटतंय? खूपच छान वाटतं, कारण आपल्या विभागामध्ये आपल्याला फार कमी नाईट टुर्नामेंट बघायला मिळतात. परंतु आज यावर्षीची आमची पहिली नाईट टुर्नामेंट असेल. नक्कीच खेळायला आवडेल. आयोजकांना खूप धन्यवाद देतो, त्यांनी आम्हाला या ठिकाणी एंट्री दिली आणि खूपच सुंदर आयोजन नियोजन आहे. थँक्यू. टॉस जिंकला, 4 ओव्हरची मॅच आहे, काय घेणार? क्षेत्ररक्षण स्वीकार. वेल डन बॅट्समन कॅप्टन AJ स्पोर्ट हमरापूर. व्हॉट अ शॉट आणि सीमा पार चौकार. तर नक्कीच या ठिकाणी पाहता आपण मॅच चालू आहे. जास्त वेळ घेत नाहीये. आपण टॉस हरलेला आहात. 4 ओव्हरची मॅच आहे. त्या पद्धतीने कशा पद्धतीने गेम प्लॅनिंग स्ट्रॅटेजी असेल? आम्ही 50 धावांपेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करू. 50+ जय बजरंग जांभळा टीम. वेल डन बेस्ट ऑफ लक कॅप्टन. आणि नक्कीच या ठिकाणी HR फॅशन कंपल्सरी या ठिकाणी असेल. काशिफ फक्की यांच्या शुभास या ठिकाणी कॅप परिधान केली जाते. त्याचबरोबर जाधव सर यांच्या शुभास या ठिकाणी कॅप कॅप्टन बोथ टीम कॅप्टन. विकी काळे HR फॅशन फेमस फॅशन वाडा ठाणे पालघर जिल्ह्यातील यांच्याकडनं कॅप आहे. SP ट्रॉफी 1 लाखाची स्पर्धा, मालिकावीर, बाईक आणि असंख्य पारितोषिक पात्र एकत्र. वेलकम, प्लीज वेलकम VIP डायस ऑल डिग्नरीज. थँक्यू सूरज पाटील. आणि इथून मात्र पुन्हा एकदा आक्रमण चढवलं गेले गोलंदाजीवरती. तर नक्कीच या ठिकाणी आपण राहुल सर स्पर्धेचं आयोजन नियोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल? संदीप पाटील उपसरपंच चषक मात्र ठेवतायत. हे दुसरं वर्ष आहे. वाडा टेनिसला एक चांगले दिवस येत आहेत का? या स्पर्धेनं क्रेज वाढते का, ग्लॅमर वाढतोय का वाडा टेनिसचा?
नक्कीच थँक्यू. क्रिकेट जसा प्रत्येकाच्या जीवाभावाचा शब्द आणि तेवढाच जीवाभावाचा खेळ. आपल्या बिलोशी गावचे उपसरपंच माननीय संदीपजी पाटील साहेब यांच्या देखरेखीखाली हा दुसरं वर्ष आहे रात्रीचा क्रिकेटचा संग्राम आज आपण बघतोय. आजची सुरुवात आहे, खूप चांगली सुरुवात आहे. क्रिकेट खेळाबद्दल माझं काही मत चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही, पण मुलं ज्या प्रकारे त्याला वाहून घेत आहेत आणि तेवढ्यापुरतंच मर्यादित राहत आहेत, त्याची पुढे ग्रोथ होत नाही आहे. टेनिसमध्ये आपल्याकडचे खेळाडू पुढे जात नाही आहेत. जसा पुढे प्लॅटफॉर्म आहे, जसा टेनिस क्रिकेटचा पुढे त्यांना प्लॅटफॉर्म आहे, पण त्या प्लॅटफॉर्मवर आपल्या वाडा तालुक्यातली पोरं पाहिजे तेवढे प्रमाणे चमकत नाही आहेत. याच्यावर त्यांनी गांभीर्याने विचार करून केला तर चांगलं आहे. फक्त प्रत्येक गावामध्ये मी बघतो आता प्रीमियर लीग होते, प्रत्येक गावाची प्रीमियर लीग होते, सगळीच पोरं खेळायला येतात 4-4, 5-5 दिवस, आणि याच्यामध्ये सगळे तरुण पोरं आहेत. त्या तरुण पोरांनी थोडंसं सामाजिक भान, थोडंसं सोशल आणि प्रत्येकाचं स्वतःचं करिअर याच्याकडे लक्ष ठेवून या खेळाकडे एक मजा म्हणून बघायचं की करिअर हे आधी फिक्स करू आणि मगच त्याच्याकडे पाऊल टाकायचे. मजा म्हणून करत असाल तर हा नाईटचा जो क्रिकेट संग्राम होतोय तो खूप उत्कृष्ट राहील त्या पोरांसाठी ज्यांना खेळाची मजा घ्यायची आहे आणि ज्यांना करिअर करायचं आहे, त्यांना दिवस रात्र चालूच आहे. तर त्याच्यावर त्यांनी तरुणांनी गांभीर्याने विचार करून तसा पाऊल टाकायचं आहे आणि खेळ खेळायचा आहे. आणि आजपासून जो रात्रीचा क्रिकेट संग्राम चालू झालेला आहे याच्या खूप खूप धन्यवाद उपसरपंच संदीपजी पाटील साहेबांचं आणि खूप खूप शुभेच्छा या पूर्ण टुर्नामेंटला. थँक्यू. नक्की आपल्या समोर जोडलेले डॉक्टर राहुल भोईर सर या ठिकाणी यांनी म्हटलेलं आहे की दिवसा आपण जॉब करा, काम करा, धंदा करा, व्यवसाय करा, परंतु नाईटला क्रिकेट खेळा. आणि म्हणूनच संदीप पाटील एस पी यांनी नाईट टुर्नामेंट ठेवली, डे नाईट टुर्नामेंट, कारण दिवसा जॉब आणि रात्री क्रिकेटचा आनंद घ्या. आणि कमिंग सून न्यू WPL होने वाला है वाडा टेनिसमध्ये. न्यू WPL 5 लाखाची स्पर्धा अगदी पुढच्याच महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. आयोजक असतील जयेश पाटील, धनेश साने, सहयोग केनी, संदीप पाटील, अभिनय पाटील. न्यू WPL वाडा 2025 कमिंग सून. वेलकम. धन्यवाद सूरज पाटील. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. धावफळकावरती जोडल्या गेल्यात 20 धावा. दोन्ही एंडने दोन्ही फलंदाजांची चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 37 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना संकेतचा झेल सुटला आणि त्यानंतर संकेतने आक्रमणाला सुरुवात केली. यावेळेला मात्र वेगाने टाकण्याचा प्रयत्न, अप्रतिम बॉल मार्गस्थ केला गेला. संकेतचा पहिल्या षटकामध्ये झेल सुटला आणि त्यानंतर त्याने मात्र आक्रमकतेला सुरुवात केली आहे. 20 धावा धावफळकावरती आहेत. जगदीशजी पाटील गातेश यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर संदीप पाटील यांचे खास मित्र समीर सावंत यांनी व्यासपीठावर यावं. लाईव्ह शुभेच्छा दिल्या. थँक्स अ लॉट. ओव्हर टू कम बॉक्स. यावेळेला मात्र पहा पुन्हा एकदा झेल सुटला गेलाय. फलंदाज संकेत आज मैदानाच्या आतमध्ये नशीब घेऊन आलाय की काय. सन्माननीय MP ग्रुप यांच्या माध्यमातून कॅच विकेट आणि विकेट टेकर गोलंदाजाला प्रत्येकी 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. आणि त्यानंतर रुपेश पवार यांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिकाकरिता 500 रुपयाचं कॅश प्राइज. बजरंग दलचे पालघर जिल्हा समन्वयक शुभम पस्टे यांचं आगमन झालेलं. आपण विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. संदीप पाटील, संदेश पाटील यांची नम्र विनंती. वेलकम. शुभम पस्टे निचोळे. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतो. यावेळेला पहा शफल झाले, चांगला स्ट्रोक सजवला गेलाय. फाईन लेग खाली आहे, त्याच्या देखील आवाक्याच्या बाहेर बॉल निघून गेलाय. फाईन लेग सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पुन्हा एकदा नम्र विनंती आहे. समीर सावंत ठाणे रत्नागिरी. समीर सावंत आपण व्यासपीठावर यावं. संदीप पाटील यांची नम्र विनंती. SP ट्रॉफी वेलकम. आणि जगदीशजी पाटील गातेस आपणालाही पुन्हा एकदा नम्र विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. ओव्हर टू कम बॉक्स. धन्यवाद सूरज पाटील. धावसंख्या पाहतोय 25 धावा धावफळकावरती. टीम सुपोंडे संघाकडून झालेल्या वारंवार चुका आणि त्या चुकांचा कुठंतरी इथे मात्र फायदा उचलताना प्रयत्न पाहायला मिळाले.
दोन्ही एंडने चांगली फलंदाजी, अक्षय आणि त्याचबरोबरीने संकेत यांची खूप चांगली फलंदाजी या मॅचमध्ये राहिली आहे. संकेत यांचा झेल सुटला आणि त्याचनंतर त्यांनी चौकार षटकारांची आतिषबाजी केली आहे. सांघिक धावसंख्येचा फलक पाहिला तर 25 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. राहुल सांबरे इथून गोलंदाजी करतायत. एकंदरीत 25 धावा इथून विजयाकरता अवघ्या 12 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पाहिलं तर बिगेट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव येथे अंकित होती. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 26 धावा धावफलकावरती विजयाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे चालत असताना टीम सिद्धेश्वर कोंडले संघ 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. एक गडी बाद 26 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. विजयाकरिता इथून 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 11 धावांची आवश्यकता आहे. संकेत यांचा झेल सुटला. म्हणतात ना क्रिकेटमध्ये मॅचेस मध्ये कॅचेस विन द मॅचेस. आपण विश्वचषकातला सामना पाहिला. ग्लेन मॅक्सवेल याचा मात्र झेल सुटला अफगाणिस्तान विरुद्धचा सामना आणि त्यानंतर त्याने 201 धावांची खेळी साकारली आणि टीम ऑस्ट्रेलिया संघाला विजयश्री करून दिला आणि त्याच ऑस्ट्रेलिया संघाने विश्वचषकावरती आपल्या देशाचं नाव कोरलं. त्यामुळे क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचं काय ते क्षेत्ररक्षण आणि सुपुंडे टीमने त्याच चुका केल्या ज्या अफगाणिस्तान टीमने केल्या होत्या. संकेतचा झेल सुटला. त्यानंतर त्याने चौकार आणि षटकार लगावला आणि आपल्या टीमला एक चांगल्या अवस्थेमध्ये नेऊन ठेवलंय. 12 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता आहे. अशा स्थितीमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज अनिकेत पाटील आणलाय. सन्माननीय अनिकेत पाटील यांच्याकरिता जर त्रिफळाचित केला फलंदाजाला तर MP ग्रुपच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 12 बॉल आणि 11ची गरज आहे. इथून मात्र कमबॅक करायचं असेल सुपरडे टीमला तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला मात्र पाहायचं बाहेरच्या सत्रामध्ये बॉल निघून गेला आउट ऑफ द पिच. खेळपट्टीच्या बाहेर बॉल हाताळला आणि त्यानंतर पंचांचा नोचा इशारा. मीट डीजेचे ओनर मिस्टर रवी पाटील सर आपण व्यासपीठावर या. तदनंतर जय मल्हार मीट डीजे जे चेतन महाराज पाटील आपण व्यासपीठावर या. यावेळेला मात्र फ्रीटचा बॉल होता मात्र अधिक संधी उचलता आलेली नाहीये फलंदाजाला. डॉट बॉल आलाय. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 27 धावा धावफलकावरती. इथून गोलंदाज अनिकेत पाटील करता सुवर्ण संधी आहे. फलंदाजाला त्रिफळाचित केलं तर MP ग्रुपच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र दिलं जाईल आणि कोणत्याही क्षेत्ररक्षकाने झेल कॅरी केला MP ग्रुपच्या माध्यमातून त्या क्षेत्ररक्षकाला देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. पहा या ठिकाणी नो बॉल करिता रिव्ह्यू घेतला गेलाय आणि तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतली गेली आहे. तर व्यासपीठावर या ठिकाणी सन्मान केला जात आहे मीट डीजेचे ओनर हरिभक्त पारायण रवी पाटील, त्याच्यामध्ये हबप चेतन महाराज यांचं स्वागत आणि सन्मान संदेश पाटील. तर फेअर डिलिव्हरी आहे. अगदी योग्य डिसिजन इथून आमच्या पंचांनी पोहोचवलाय. अजिन अमदुल्ले सर हे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजून देखील सामना जिंकण्याकरिता 10 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 5 आपण पाहतोय सिद्धेश्वर कोंडले बनाम सुपुंडे. मात्र 37 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना संकेत आणि अक्षय खूप चांगली भागीदारी या दोन फलंदाजांदरम्यान पाहायला मिळाली. क्रॉस दी लाईन खेळत अतिरिक्त उंची गाठले बॉल. चेंडू लँड होईल नोमॅन्स मध्ये. डीप मिड विकेट क्षेत्राकडे हा बॉलला खेळून काढलाय. 2 धावा इथे मात्र अंकित होत आहेत. 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. तर मीट डीजेची A1 जोडी यांचा सन्मान या ठिकाणी अजय पाटील संदेश पाटील यांच्या शुभ हस्ते SP ट्रॉफी बिलोशी मध्ये होताना पाहायला मिळतोय. वेलकम वेलकम वेलकम. उपसरपंच चषक मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मीट डीजे ओनर वेलकम. A1 जोडी वेलकम. एकोणतीस धावा धावफलकावरती आहे. विकेट आणि कॅच करिता इथे मात्र कॅश प्राइज आहे MP ग्रुपच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फलंदाज शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतात. चेंडू फाईन लेग क्षेत्राकडे निघून गेलाय. ज्या ठिकाणी मात्र पहा थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि क्षणामध्ये रूपांतर केलंय 2 धावांमध्ये.
2 धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 31-31 धावा. विजयाकरता अवघ्या 6 धावांची आवश्यकता आहे. एक एक पाऊल सिद्धेश्वर कोंडले संघ विजयाच्या वाटेने चालतोय, परंतु ती वाट जर थांबवायची असेल तर गोलंदाजांना विकेट्स घ्याव्या लागतील, डॉट बॉल काढावे लागतील. धावसंख्या आपण 31 वरती पाहतोय. खूप चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्डअप होताना. यावेळेला पहा बॅटची लिडिंग एज आहे. इथे मात्र फलंदाज बाद होतील. धक्का क्रमांक 2 मिस्टर अक्षय बॅक टू द डगआउट. नक्कीच इथून सन्माननीय MP ग्रुपच्या माध्यमातून या विकेट्स करिता 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. धावसंख्या आपण पाहतोय. धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 31 अंकावरती अक्षयच्या खेळीचा अंत झालाय. विकेट्स क्रमांक 2 गमावलाय सिद्धेश्वर कोंडले संघाने आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋषभ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अनेक स्पर्धेमध्ये आपण ऋषभची बॅटिंग खूप चांगल्या पद्धतीने पाहिले. मिडल ऑर्डरमध्ये 4थ्या क्रमांकावरती त्याला 5 केलंय आणि इथून पाहिलं तर टीम सिद्धेश्वर कोंडले संघाची परिस्थिती अगदी चांगल्या स्थितीमध्ये आहे, स्ट्रॉंग स्थिती आहे. गोलंदाज अनिकेत पाटील षटकातला पुढचा बॉल घेऊन जाईल ओव्हर द विकेटने, जो नुकताच खेळपट्टीवर आलाय ऋषभ. यावेळेला मात्र सॉफ्ट हँड बॉलला खेळून काढलंय. अगदी गली रिजन मध्ये बॉल निघून गेला. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. त्यानंतर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील अंतिम सामना AJ स्पोर्ट्स हमरापूर विपक्ष जय बजरंग जांभळ्याचा पाडा अशी लढत आपल्या भेटीला येईल. 32 धावा धावफलकावरती आहेत. विजयाकरता इथून अवघ्या 5 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल मार्गस्थ केला जाईल. इथे पहा अगदी खराब बॉल मार्गस्थ केला गेलाय. हाईट फॅक्टर बॉल आहे. बिमरचा इशारा आलाय. नोचा इशारा दिलाय पंचानं आणि इथून 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील आणि येणारा बॉल हा फ्रीडचा असणार आहे. अगदी कमरेच्या वरच्या बाजूचा बॉल आणि क्षणातच पंचांनी नो घोषित केलाय. 2 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. एकंदरीत 34 धावा. येणारा बॉल हा फ्रीडचा आहे. या षटकामध्ये ही मॅच समाप्त होईल का? नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. AJ स्पोर्ट्स विपक्ष जांभळ्याचा पाडा. एक चांगली लढत आपल्या भेटीला येईल. पहिल्या फेरीतील अंतिम सामना यानंतर पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने फ्रीडचा बॉल आहे. एक धाव तर मात्र इथे आली आहे. दुसऱ्या धावेसाठी मात्र थोडंसं कॉल कॉम्बिनेशन चुकीचं पाहायला मिळालं. एकाच रुळावरती 2 गाड्या आणि इथून मात्र एक गाडीला मागे जावं लागेल. अर्थात एक फलंदाज इथून मात्र धावचित होईल. धक्का क्रमांक 3 सिद्धेश्वर कोंडले संघाला. अखेरकार संकेतच्या खेळीचा अंत झालाय. कॉल कॉम्बिनेशन चुकीचं पाहायला मिळालं. फ्रीडचा बॉल होता आणि त्याच्यानंतर एक धाव इथे अंकित होते. एक धावेने टीमची धावसंख्या 35 धावा. अवघ्या 2 धावांची आवश्यकता विजयाकरिता. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. 6 बॉल आणि अवघ्या 2 धावांची आवश्यकता. सिद्धेश्वर कोंडले संघ विजयाच्या दिशेने घोडदौड करतोय. विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत या मॅच मध्ये. 6 मध्ये धावा काढायच्या आहेत 2 आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय राकेश. फलंदाजाला त्रिफळाचित केलं तर सन्माननीय MP ग्रुपच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल आणि अशा स्थितीमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आणला गेलाय मयूरला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. मयूर म्हटलं तर निश्चित टेनिस क्रिकेटमधला एक सुप्रसिद्ध गोलंदाज मयूर वाघबारेची आपल्याला आठवण येईल आणि ज्या पद्धतीने मयूर वाघबारे गोलंदाजी करतो त्या पद्धतीची आता गोलंदाजी या मयूरला देखील करावी लागेल. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने बॉल खेळायचा होता. चेंडू कॉर्नर क्षेत्राकडे निघून गेला. ज्या ठिकाणी एक धाव मिळेल. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 5 बॉल मध्ये फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. सन्माननीय सचिन सम्या भोईर चाने यांच्या माध्यमातून SP ग्रुप फाउंडेशन स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत आणि इथून हा सामना मात्र सिद्धेश्वर कोंडले संघ आपल्या नावावरती करतोय. विजयाची डंका फुंकतोय आणि इथून विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक टीम सुपुंडे.